करून त्यांनी तुमच्याकडे तक्रार केली होती, त्या तक्रारीचं नेमकं काय झालं, काय कारवाई झाली त्याची? काय झालं अजिंक्य, बहुतेक तुमच्या लक्षात असतील काही गोष्टी राहत. त्याच्यासाठी मी स्वतंत्र खूप व्यवस्थित प्रेस घेतली होती आणि माझ्याकडे त्यांच्या 3 तक्रारी दाखल झाल्या होत्या. तक्रारींचे कागद मी घेऊन येऊन तुमच्या समोर प्रेसला होते, पण बहुतेक आता तुम्ही तुमचे युनिटचे वेगळे चेंज झाले असतील लोक. आणि त्यावेळेस मी सविस्तरपणे सांगितलं होतं. पहिली तक्रार त्यांची राजगुरुनगरची होती, ती राजगुरुनगरची केस निकालात निघाली. आणि ती दुसरी केस होती, त्याच्यामध्ये त्यांच्यावरती कोणीतरी अश्लील व्हिडिओ करतंय, कमेंट्स करतंय, धमकी देते अशी एक होती, ती सायबरकडे पाठवली. त्या संबंधित व्यक्तींना सुद्धा शिक्षा झाली, ती केस निकालात निघाली. तिसरी केस ही त्यांची जी माझ्याकडे होती ती कोर्टात चालू होती. कोर्टाच्या उच्च न्यायालयामध्ये चालू असलेल्या केसेस, आम्ही सुद्धा हे संविधानिक पदावरती दिवाणी न्यायालयामध्ये काम करतो, कोणत्याही कोर्टाच्या केसेसमध्ये आम्ही हस्तक्षेप करत नाही. त्याच्यामुळे तिसरी केस ही कोर्टातली असल्यामुळे त्या कोर्टाच्या माध्यमातून ती केस चालू होती. त्याच्यामुळे अजिंक्यजी, तुम्ही आता हे व्यवस्थित रेकॉर्डवरती घ्या आणि मागचे हे असे प्रश्न ज्यांची उत्तरं दिलेत, व्यवस्थित प्रेस घेतलेत, ती पुढे आणून त्याच्यातून साध्य काही होणार नाही. आयोगाने त्यांची भूमिका व्यवस्थितरित्या प्रत्येक ठिकाणी पार पाडलेली आहे. पण केवळ आणि केवळ आयोगावरती बोलणं हे ते कलमी कार्यक्रम आणि त्याच्यावरती पेमेंट घेऊन जर कोणी ट्रोल करत असेल आणि बोलत असेल तर ही विकृत मानसिकता, हे हुंड्यासाठी छळ करणाऱ्यांच्या मानसिकते इतकेच दोषी आहेत आणि ती विकृत आहे.